नमस्कार. आळंदीपासून साधारण 60 किलोमीटर लांब असणाऱ्या शिरूर येथील नवसाला पावणाऱ्या श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान येथे आज आपण जाणार आहोत. येथे दर रविवारी आणि सोमवारी भाविक व पर्यटकांची खूप मोठी गर्दी असते. प्रभू श्री रामचंद्रांनी या शिवलिंगाची स्थापना केल्यामुळे याला रामलिंग असे म्हटले जाते. यादवांचे 5वे राजे भिल्लम देव यांनी हे शिवमंदिर 12व्या शतकात बांधले. हेमाडपंथी पद्धतीच्या या मंदिरापुढे 9 खणी दगडी सभामंडप व छोटा नंदी होता. पेशवे काळात शके 1694 मध्ये गिरीसुतांनी या शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हा मंदिराला सुंदर कळस, मोठा नंदी, उत्तरेकडील प्रवेशद्वार व मंदिराभोवतीच्या मातीच्या भिंती आणि ओवरी बांधण्यात आली. इसवी सन 1952 साली तहसीलदार शिवरामपंत कुलकर्णी यांनी मंदिराभोवती बांधलेल्या मातीच्या भिंती पाडून शिरूर पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या मदतीने दगडी भिंती बांधल्या. पुढे दानशूर उद्योगपती स्वर्गीय रसिकभाऊ माणिकचंद धारीवाल यांनी 1974 साली श्री रामलिंग मंदिर जीर्णोद्धार व समाज विकास मंडळ स्थापन करून महाशिवरात्रीला येथे यात्रा भरवली. स्वनिधीतून अनेक विकास कामे केली आणि मंदिराचा जीर्णोद्धार करून परिसराचा कायापालट केला. देवस्थानाला क वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. श्रावण महिन्यात भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते. दर्शनासाठी भाविकांची येथे रांग लागते. महाशिवरात्री निमित्त 3 दिवसांची यात्रा भरते. अखंड हरिनाम सप्ताह पंचक्रोशीच्या वतीने अन्नदान येथे होते. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी घोड नदीच्या शिवसेवा मंदिरातून श्री रामलिंगाची प्रतिमा ठेवलेली पालखी दुपारी निघते. त्यानंतर शाही मिरवणूक पहाटे स्वर्गीय रसिकभाऊ धारीवाल यांच्या निवासस्थानासमोर येते. तेथे रसिकभाऊ धारीवाल पालखीची पूजा करत असत. आजही ती परंपरा त्यांचे पुत्र प्रकाश शेठ धारीवाल चालवत आहेत. ही माहिती मला गुगलवर मिळाली आहे. आम्ही गेलो तेव्हाही तिथे आसपासचे भाविक दर्शनासाठी आले होते. त्यामध्ये काही शाळकरी विद्यार्थीही होते. वातावरण खूपच सुंदर होतं आणि खूप छान आणि प्रसन्न वाटलं. श्रावण महिना येतो आहे तर तुम्हीही तिथे नक्की जा आणि हे सगळं अनुभवा. खूपच जवळ असणारं, वन डे ट्रिप होणारं हे देवस्थान आहे. व्हिडिओ कसा वाटला हे लाईक, शेअर, कमेंट करून सांगा आणि हो, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.